मीशोवरून मी जे ऑर्डर करायचे ना तोच ॲड्रेस मी गुगल ॲडसन्सला दिला. पहिलं तर चुकीचं ठरलं. मग नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज ब्लाऊजपासून लांब आणि खूप छान असा व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन आलेले आहे. तर तो काय आहे तुम्ही थंबनेलवरून ओळखलंच असेल. आता प्रत्येक महिलेला आपलं घर सांभाळून काहीतरी स्वतःचं करण्याची इच्छा असते. तर तसंच मी सुद्धा करते, कारण का मी ब्लाऊज शिवायचे नंतर त्याच्यावर मी छोटंसं यूट्यूब चॅनल चालू केलं, जे यूट्यूबवर व्हिडिओ बघून म्हणजे सगळ्यांनाच यूट्यूबवरून पैसे कमवायचे म्हणूनच चॅनल चालू केलेलं असतं आणि मी सुद्धा थोडीशी मदत होईल म्हणूनच चॅनल चालू केलं होतं आणि त्याचंच मला फळ भेटलेलं आहे. पण त्यात मध्ये बऱ्याच चुका केलेल्या आहेत, कारण का मी 2022 मध्ये चॅनल चालू केलं होतं आणि आता पार 2025 पर्यंत मध्ये इतक्या चुका केल्या. मग त्याच्यामुळेच मला इतकं लेट झालं गुगल ॲडसन्स पिन येण्यासाठी. आणि मी गुगल ॲडसन्स पिन आल्यावर यूट्यूबला व्हिडिओ सुद्धा टाकला होता. तर तोच व्हिडिओ पाहून बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट्स केल्या की काही अडचणी आल्या का, की चॅनलचा सपोर्ट घ्यायला पाहिजे का यूट्यूबचा आपल्याला लवकर सबस्क्रायबर भेटण्यासाठी, मॉनिटाईज होण्यासाठी. तर मी सांगेल की चॅनलचा सपोर्ट शक्यतो घेऊ नका मॉनिटाईज होईपर्यंत, कारण का आपण चॅनलचा सपोर्ट घेतो, सबस्क्रायबर विकत घेतो, पण ते सबस्क्रायबर जादा दिवस नाही राहत. तर काय होतं की त्यांच्याकडून विकत घेतलेले सबस्क्रायबर त्यांनी एक ग्रुप तयार केलेला असतो. म्हणजे आपण 500 सबस्क्रायबर घेतोय, 1000 सबस्क्रायबर घेतोय, मग त्यांनी ते सबस्क्रायबर दिले आपल्याला का मॉनिटाईज होईपर्यंत राहतात चॅनल आणि नंतर त्यांचे ते काढून घेतात. आता ते प्रत्येकाला सबस्क्रायबर विकतात, मग ते काढून घेणार नंतर. मग आपल्याला परमनंट सबस्क्रायबर पाहिजेत, मग ते आपण मेहनतच केली पाहिजे आणि मेहनत करूनच सबस्क्रायबर मिळवले पाहिजेत. मी हे सांगेल, कारण का मी सबस्क्रायबर जर विकत घेतले असते तर माझं चॅनलही मागच मॉनिटाईज झालं असतं, पण मी तसं नाही केलं. मग आता शेवटी ज्याची त्याची इच्छा आहे. तर हे पहा, हे आहे ॲडसन्स पिन आहे माझं, हे पहा. तर गुगल ॲडसन्स पिन येण्यासाठी मी 3 वेळेस अप्लाय केलं होतं आणि पहिलं 2 वेळेस खरं तर चुकीचं अप्लाय केलं होतं. आणि हा व्हिडिओ बनवायचा मागचा हेतू म्हणजे हाच आहे की आपण प्रत्येक वेळेस चुकीचा अप्लाय करतो, म्हणून आपलं लवकर गुगल ॲडसन्स पिन येत नाही. आणि शक्यतो जास्त रिस्की काम आहे ते गुगल ॲडसन्स पिन येणंच आहे, ते शक्यतो लवकर येत नाही. आणि त्यात मध्ये सुद्धा रिस्क असते जर आपण छोट्या मोठ्या चुका केल्या तर, कारण का आपल्याला 4 महिन्यातच त्यांची प्रोसिजर जी आहे ती कंप्लीट करायला लागते. 4 महिन्यातच आपल्याला त्यांचा गुगल ॲडसन्स पिन आहे, आपल्याला क्रोमावर जे ऑप्शन येतं त्याच्यामध्ये तो 6 अंकी कोड भरायला लागतो, नाहीतर चॅनल डिमॉनिटाईज होतं, म्हणजेच चॅनलवर जाहिरात येणं बंद होतात. मग आपल्या चॅनलचा काही फायदा नाही, कारण का आपल्याला जे त्यांच्याकडून पैसे भेटतात ते आपल्याला चॅनलवर येणाऱ्या जाहिरातीमुळेच भेटतात. आणि जर आपण लवकर गुगल ॲडसन्स पिन टाकून ॲड्रेस व्हेरिफिकेशन नाही केलं तर आपल्याला ते जाहिराती ज्या आहेत त्या 4 महिन्यानंतर बंद करतात. आणखीन 4 महिन्यात 3 वेळेसच आपल्याला गुगल ॲडसन्स पिन अप्लाय करायला ऑप्शन भेटतं. आणि असं म्हणतात 3 ते 4 हप्त्यामध्ये जर नाही आलं तर आपल्याला नंतर ॲप्लिकेशन भरायला चान्स भेटतो. मग आपण 3 हप्ते वाट बघायची, नंतर भरायचं. मी पहिल्या वेळेस 1.5 महिना वाट बघितली, नंतर 3 हप्ते वाट बघितली, नंतर आणखीन एकदा म्हणलं 4 महिने संपून जातील म्हणून तिसऱ्या वेळेस पण अप्लाय केलं. पण मी जी 2 वेळेस चूक केली होती, आता आपल्या प्रत्येक बायकांना सवय असते की काहीतरी आपण ऑनलाईन ऑर्डर करायचं, मीशोवरून म्हणा, फ्लिपकार्टवरून म्हणा, आणि मीही तेच केलं. कारण मीशोवरून मी जे ऑर्डर करायचे ना तोच ॲड्रेस मी गुगल ॲडसन्सला दिला पहिल्या वेळेस सुद्धा. म्हणलं आता मिशोचं पार्सल येतंय तर हे सुद्धा येईल असा विचार करून मी मिशोचा ॲड्रेस दिला गुगल ॲडसन्ससाठी, आणि ते खरं तर चुकीचं ठरलं. मग पहिल्या वेळेस मला वाटलं काहीतरी माझ्याकडून ॲड्रेस भरण्यातच चुकी झाली असेल, म्हणून मी नंतर तोच ॲड्रेस थोडासा दुरुस्त करून दुसऱ्या वेळेस सुद्धा गुगल ॲडसन्स पिनला अप्लाय करता वेळेस दुसऱ्या वेळेस सुद्धा तोच ॲड्रेस भरला. मग आता बऱ्याच व्हिडिओ बघितले होते, मी काही मनाने नाही टाकलं. तर बरेच व्हिडिओ ॲप्लिकेशन करताना मी बरेच व्हिडिओ बघितले होते गुगल ॲडसन्सला अप्लाय करता वेळेस, पण बऱ्याच व्हिडिओवर दिलं होतं की तुम्ही जो राहता तो ॲड्रेस दिला तरी चालतो, त्या ॲड्रेसवर येतं. मग मला वाटलं गावाकडे देण्यापेक्षा हे जो राहतो आपण तो ॲड्रेस देऊन टाकूया, पण तसं नाही झालं. कारण का आपण मी जो आधार कार्ड दिलं होतं आयडेंटिटी व्हेरिफिकेशनला तेच पॅन कार्ड दिलं होतं आयडेंटिटी व्हेरिफिकेशनला. तर पॅन कार्ड
बनवायला मी आधार कार्ड दिलं होतं आणि म्हणजे मी नियमाने तर आधार कार्डावरच ऍड्रेस द्यायला पाहिजे होता, तेही न चुकता. स्पेलिंग कॅपिटल असेल तर कॅपिटलच टाकायची, मग ती स्पेलिंग सुद्धा चुकू नाही द्यायची. मग मी शेवटचं ऑप्शन म्हणून म्हणलं आता 4 महिन्यातले फक्त 15 दिवस राहिले होते माझे, जी त्यांची क्रायटेरिया होता, कंप्लीट वेळ होती 4 महिन्याची, त्याच्यातले माझ्याकडे फक्त 15 दिवस राहिले होते शेवटचे. म्हणलं 15 दिवस एक शेवटचा मौका म्हणून मी गावाकडला ऍड्रेस टाकला. म्हणलं आता तसं तरी तर टायमिंग नाही राहिलं, आलं तर आलं, गावाकडे जाऊन यायचाच प्रॉब्लेम येईल फक्त, पण गावाकडचा ऍड्रेस देऊन टाकू. आणि मी जसं आधार कार्डावर भरला होता तसं सेम आहे आधार कार्डावर, तसं सेम ऍड्रेस भरला आणि नंतर अप्लाय केलं 3ऱ्या वेळेस. खरं सांगायचं तर मैत्रिणींनो, फक्त 7 दिवसात म्हणजे 6 दिवसातच माझं गुगल ऍडसन्स पिन आलं गावाकडल्या ऍड्रेसवर. आणि मी गुगल ऍड्रेस आल्यावर, गुगल पिन आल्यावर ऍड्रेस व्हेरिफिकेशन करून घेतलं. फक्त थोडंसं जास्त प्रॉब्लेम झाला, म्हणजे गावाकडे जायला लागलं, मग नंतर आणायला लागलं गुगल ऍडसन्स पिन. पण जे 2-3 महिने जेवढे टेन्शन मध्ये गेलते ना, तर सीन नाही राहिला की जाऊन आणायला लागलं, गावाकडे भेटलं, ठीक आहे. मग मला एवढंच सांगायचं की आपण कुठलेही व्हिडिओ बघून तुम्ही आपली एवढी 2-3 वर्षाची मेहनत अशीच वायाला घालवू नका. एखादा व्हिडिओ बघितला की लगेच अप्लाय करू नका. आणि मला शेवटचं आणखीन एकच सांगायचंय की तुम्ही पॅन कार्ड ऍड्रेस व्हेरिफिकेशनला दिलं तर आधार कार्डावर जो आहे तोच ऍड्रेस तुम्ही टाका. जो राहत आहात तुम्ही तो ऍड्रेस टाकू नका. जो रजिस्टर आहे, जो तुमचा गावचा खुद पॅन आधार कार्डावर ऍड्रेस आहे तोच ऍड्रेस द्या, नाहीतर तुम्हालाही माझ्यासारखी वाट बघावी लागेल. तर चला, हेच सांगायचं होतं मला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.